बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाबद्दलचे 10 महत्त्वाचे नोट्स. अनुवंश आणि पर्यावरण. पालकांकडून मुलांकडे येणारे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म, उदाहरणार्थ बुद्धिमत्ता, अनुवंशिक स्वभाव म्हणजे अनुवंश. बालकाच्या सभोवतालची परिस्थिती, कुटुंब, शाळा आणि समाज म्हणजे पर्यावरण. तर बालकाच्या विकासात या दोन्ही घटकांचा वाटा मोलाचा असतो. लेव वायोगोत्स्की सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. बालकाची स्वतःहून काम करण्याची क्षमता आणि मदतीने काम करण्याची क्षमता यातील अंतर म्हणजे झेडपीडी. स्कॅफोल्डिंग म्हणजे आधार देणे. मूल शिकत असताना शिक्षकाने दिलेली तात्पुरती मदत म्हणजेच स्कॅफोल्डिंग. महत्त्व. शिकण्यात भाषा आणि सामाजिक संवादाची भूमिका महत्त्वाची असते. अब्राहम मास्लो यांची गरजांची श्रेणी. मानवी प्रेरणेसाठी 5 गरजांचा क्रम. पहिला आहे शारीरिक गरजा म्हणजेच अन्नपाणी. दुसरा आहे संरक्षणाची गरज. तिसरी आहे प्रेम आणि जवळकीची गरज. चौथी आहे आदराची गरज. पाचवी आहे आत्मप्रत्ययीकरण. व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. याची व्याख्या आहे व्यक्तीची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक गुणांचे संघटन. घटक आहेत अंतर्मुख आणि बहिर्मुख व्यक्तिमत्व. प्रभाव. व्यक्तिमत्वावर शालेय वातावरण आणि शिक्षकांच्या वर्तनाचा मोठा प्रभाव पडतो. किशोरावस्थेतील समस्या. ही अवस्था वादळ आणि तणावाचा काळ म्हणून मानली जाते. शारीरिक बदल, भावनिक अस्थिरता आणि ओळख निर्माण करण्याची धडपड या काळात असते, या अवस्थेत असते. शिक्षकांची भूमिका. या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि मित्राप्रमाणे मदत करणे आवश्यक असते. अध्ययन अक्षमता. काही मुलांना शिकताना येणाऱ्या विशेष अडचणी. डिस्लेक्सिया म्हणजेच वाचनात अडचण येणे. डिस्कॅल्क्युलिया म्हणजेच गणिती क्रिया समजण्यात अडचण. तर डिस्ग्राफिया म्हणजे लिहिण्यात अडचण येणे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोहलबर्ग यांची नैतिक विकास उपपत्ती. स्तर 1 पूर्वपारंपरिक म्हणजेच शिक्षा टाळण्यासाठी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी वागणे. स्तर 2 पारंपरिक सामाजिक नियम आणि कायदे पाळणे. स्तर 3 उत्तर पारंपरिक म्हणजे स्वतःची मूल्ये आणि वैश्विक मानवी तत्त्वे. अभिरुची आणि अवधान. अवधान एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे. अभिरुची ज्या गोष्टीत आवड असते तेथे अवधान सहज लागते. शिक्षण प्रक्रिया. अभिरुची आणि अवधान हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता. सर्जनशीलता म्हणजे नाविन्य पूर्ण किंवा नवीन आणि उपयुक्त विचार मांडण्याची क्षमता. वैशिष्ट्ये बहुविध विचार आणि कुतूहल. प्रोत्साहन. शिक्षकांनी मुलांना मुक्तपणे विचार करण्यास आणि प्रश्न विचारण्यास वाव दिला पाहिजे. बालकांचे मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार. तरतूद आहे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यात यावे. यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत शाळेत शारीरिक दंड देण्यास बंदी, शिक्षकांसाठी आठवड्याचे कामाचे तास आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी 25% आरक्षण. असेच अपडेट मिळवण्यासाठी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.